नमस्कार. धक्कादायक बातमी समोर येते. एसटीत प्रवास करणं झालं धोक्याचं. अचानक धावत्या एसटीने घेतला पेट. कोल्हापूर आगाराची सोलापूर ते कोल्हापूर एसटी काल गुरुवारी रात्री 7:15च्या सुमारास सांगोला सूतगिरणी जवळील मुख्य हायवेवर बॅटरीचा स्फोट झाल्याने पेट घेतलाय. याच दरम्यान गाडीत 70 प्रवासी होते, पण चालकाने प्रसंग पाहून गाडी थांबवली आणि पुढील धोका टळवला. याबाबत सविस्तर माहिती अशी की कोल्हापूर आगाराची सोलापूर ते कोल्हापूर बस क्रमांक MH14BT 3552 ही कोल्हापूरकडे चालली होती. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास सांगोला आगारात आली. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटात ती कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली. आगारापासून 2 किमी अंतरावर गेली असता चालकांच्या जवळ असलेल्या बॅटरीतून अचानक धूर निघू लागला. त्याच दरम्यान मोठ्या प्रमाणात ठिणग्याही पडू लागल्या. दरम्यान याच बॅटरीचा स्फोट झाला. ही घटना सांगोला सूतगिरणी जवळ रात्री 7:15च्या सुमारास घडली आहे. यावेळी चालक सोनवणे यांनी धोका ओळखत ही गाडी जाग्यावर थांबवली. गाडीतील अग्निशामक यंत्राद्वारे ही काही केल्या आग विझेनास झाली. त्याचवेळी समोरून सूतगिरणीचा पाण्याचा टँकर येत असता ही आग आटोक्यात आणण्यात आली. चालक सोनवणे आणि वाहक तेली यांनी सर्व प्रवाशांना सुरक्षित गाडीतून खाली घेत मोठ्या धोक्यापासून बचाव केलाय. त्याच दरम्यान पुढील प्रवाशांना दुसऱ्या गाडीतून मार्गस्थ करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी पोलीस फौजफाटा पटवून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पोलीस निरीक्षक खंदाळे यांनी तात्काळ दखल घेतली, परंतु महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एसटी बसेस सतत राडा करीत आहेत. त्या सांगोला आगार ही सर्वाधिक चर्चेत आहे. याबाबत कोणीच लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाही व दखल घेत नाही. त्यामुळे जनतेला नाहक त्रास करणाऱ्या बसेसमधून प्रवास करावा लागतोय. यात शालेय मुलांचे तर बेहाल होत असल्याचा प्रकार वारंवार नजरेस पडत आहे. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.